तर सर्वप्रथम मी आमच्या वरिष्ठ प्रशासन अधिकारी पूनम नेवरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प हे सर्टिफिकेट द्यायचं आहे त्यांना. त्यानंतर संदीप गवांदे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी शाल आणि श्रीफळ द्यायचा आहे. धन्यवाद. तसेच मुलांना विनंती आहे की त्यांना सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्यानंतर स्वराली मॅडम यांना विनंती आहे की सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आजचे सत्कारमूर्ती सहदेव तारी बरोबर मी रजिस्ट्रेशन सेक्शनला मी ॲज अ इन्चार्ज म्हणून त्याच्यासोबत काम केलं. ही इज व्हेरी गुड नेचर पर्सन आणि ऑलवेज हेल्पफुल. आणि तसंच कधीही पेन्शनवाल्यांचं मॅक्झिमम कॉल जर येत असेल तर ते सहदेव तारीला यायचं, कारण ते आउट ऑफ टर्न जाऊन आहे ना प्रत्येक त्यांना हेल्प करायचे प्रत्येक गोष्टीसाठी. ते मी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी हीच विनंती करे ईश्वरांकडे कि त्यांची उनको हर भला हर मुसीबत से महफूज रखे, उनको तंदुरुस्ती अदा करे, हर आने वाली हर भला से उसकी हिफाजत करे और उनको जल्दी से जल्दी सेहत याफ्ता अदा करे. बस आमिर. थैंक यू सो मच. तुम्हाला बोलायचं अजून तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांनी यावं बोलायला. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि एक सुंदरशी कविता घेऊन येत आहेत सुजाता दळवी मॅडम. त्यांचं देखील इथे टाळ्याच्या गजरात स्वागत व्हावं. सन्माननीय व्यासपीठ, तसेच प्रेक्षकांमध्ये बसलेले आमचे युनियनचे अध्यक्ष शिवपरकर सर, इतर मान्यवर, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मंचावर उपस्थित असलेले OS संदीप गवांदे सर, श्री मुनावर शेख सर, त्याचप्रमाणे आजचे सत्कारमूर्ती तारी, एक बिग हँड तारींना दिला पाहिजे. आजही बघायला त्यांच्या चेहऱ्यावर किती हास्य, आनंदी वृत्ती, अशीच त्यांची वृत्ती नेहमी कायम असते. आणि त्यांच्या मिसेससाठी पण खूप जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. ज्या माऊलीने सांभाळलं, म्हणजे तारींना म्हणतात ना की पत्नी अनंत काळाची माता असते. पत्नी असते, पण नंतर ती मातेप्रमाणे सांभाळत असते नवऱ्याला. तर ती त्या मातेने इतका सहन करून सगळं तारींना व्यवस्थित सांभाळलंय, तर त्या मातेसाठी सुद्धा खूप खूप टाळ्या. नेहमी आपण पुरुषांचे गुणगान गात असतो. पुरुषांच्या मागे म्हणतो, महिलांच्या मागे पुरुष असतो, स्त्रीच्या मागे, पण पुरुषांच्या मागे पण खंबीर देणारी एक स्त्री असते, पण तिचा ना कधी नामोल्लेख नाही होत. तर आज तिच्यासाठी खूप खूप टाळ्या द्यायच्या आहेत तुम्ही परत एकदा. आणि तारींसाठी आता काय बोलणार. तारींसाठी ना मी कवितेतच, माझी कविता थोडी अशी शब्दार्थक असते, तर कवितेतच भावना व्यक्त करते की श्रीयुत सहदेव वासुदेव तारी, आज तुमची सेवा निवृत्ती, तुमच्या आयुष्यात राहो सदैव आनंदी वृत्ती. मुंबई पोर्ट प्राधिकरण व इस्पितळात केली 34 वर्ष सेवा. कार्यालय, समिती, युनियन सांभाळत नात्यांचा ठेवा. पूजा, वर्धापन दिन असो वा असो जयंती, आठवते तुमची हिरिरीने भाग
घेण्याची प्रवृत्ती, समर्पितपणे काम करण्याची वृत्ती आणि इतरांना मदत करण्याची ही वृत्ती. तारीने आउट ऑफ वे जाऊन अनेक जणांना मदत केली. आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे. जबी ही घी म्हणतात ना की सीधी उंगली से निकलता नाही आहे, तर उंगली तेडी कमी पडतीये, हे तारीने बऱ्याच वेळा सिद्ध करून दाखवलेले आणि त्यांनी खूप जणांना मदत केलेली आहे. त्याच्यासाठी पण तारींना खूप आपण टाळ्या दिला पाहिजे. श्रीयुत तारी, आता होताय तुम्ही सेवानिवृत्त. स्वतःसाठी व पत्नीसाठी काढा वेळ निवांत. आजारपणाची आहे थोडी भ्रांत, पण त्यावरही मात करा तुम्ही राहून शांत. गायन वाचन करा स्वच्छंद, तब्येत उत्तम सांभाळून जपा आवडीचे छंद. श्रीयुत तारी, हो तुमच्या नावातच आहे की हो देव. आता बघा ना, सहदेव वासुदेव तारी, वासुदेवांचा मुलगा सहदेव म्हणजे देवाचाच मुलगा देव. श्रीयुत तारी, तुमच्या नावातच आहे की हो देव. देवाच्या हातात असते म्हणतात जन्ममरणाची दोरी, देवाच्या हातात असते म्हणतात जन्ममरणाची दोरी. सहदेव तारी त्यांना कोण की हो मारी. आपली म्हण आहे ना, देव तारी त्याला कोण मारी. तर सहदेव तारी त्यांना कोण की हो मारी. सहदेव तारी त्यांना कोण की हो मारी. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हो तुमची इच्छा पूर्ण हो सारी. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हो तुमची इच्छा पूर्ण हो सारी. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजारपणाचे अडथळे आपल्यात येत असतात, आपण त्या संकटातनं खूप जात असतो आणि मी स्वतः प्रत्यक्ष खूप संकटातनं गेली आहे. त्यावेळी मला ना एक छोटीशी आणखी एक कविता सुचली होती, ते मी फक्त 2 ओळी म्हणून दाखवते की होडीस एका वादळाने 10 दिशांनी घेरले. होडीस एका वादळाने 10 दिशांनी घेरले. नाविका पुढे सागराने संकट मोठे पेरले. शीळ तुटले खीळ तुटले साथ होती फक्त वल्ल्याची. शीळ तुटले खीळ तुटले साथ होती फक्त वल्ल्याची. नाविकास फिकीर पडली पुढे राहिलेल्या पल्ल्याची. नशीब नव्हते पाठीशी अनुभव नव्हता गाठीशी. नशीब नव्हते पाठीशी अनुभव नव्हता गाठीशी. तरीही उभा ठाकला कारण युद्ध होते वादळाशी. तरीही उभा ठाकला कारण युद्ध होते वादळाशी. स्वतःवर विश्वास होता मात्र पक्का. स्वतःवर विश्वास होता मात्र पक्का. होते धैर्यात खूप बळ. होते धैर्यात खूप बळ. अन प्रबळ इच्छा शक्तीपुढे शांत झाले रौद्र वादळ. आणि प्रबळ इच्छा शक्तीपुढे शांत झाले रौद्र वादळ. आयुष्यात अनेक संकट येत असतात, पण आपल्यात खूप इच्छाशक्ती असते, ती तुमच्यात आहे तारी. तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. पहिली गोष्ट म्हणजे पत्नीच्या बरोबर साथीने तुम्ही एकमेकांना साथ द्या. आतापर्यंत तुम्ही खूप साथ दिली, तिने पण तुम्हाला खूप साथ दिली. एकमेकांच्या साथीने पुढचा हा प्रवास सुखकर करा. आणि आपली विल पॉवर असते ना, ती खूप स्ट्रॉंग ठेवायला लागते. विल पॉवरने आपण कुठलीही गोष्ट आपण सर करू शकतो. यू कॅन सर एनिथिंग. कॅन्सर इज नथिंग. त्यामुळे तुम्ही ना याच्यावर किती तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे काहीच चीज नाही आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते आणि 2 शब्द संपवते. थँक्यू. खूप छान सुजाता मॅडम. जीवनाचा सार त्यांनी अत्यंत साध्या आणि सरळ भाषेत कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. इच्छाशक्ती माणसाची प्रबळ असावी. इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला कोणतेही कार्य करता येते. मी भारतीय मजूर संघाचे अध्यक्ष उपाध्याय साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सगळ्यांना नमस्कार. सहदेवतारी संतोषपणे आपली सेवा पूर्ण करून इच्छा होत आहे. मी सर्वांनी त्यांचे गुण गायले, ते आनंद वाटलं. एक तर साध्या एका माणसाने इतकं प्रेम प्राप्त केलं,
त्याचा उद्योग ठेवला पाहिजे. सहकार्य मित्र सगळ्या हे केल्याबद्दल धन्यवाद. खरं म्हणजे सांगायचं माझी जे भाषा आहे त्यापैकी एक जो भाषा आहे त्यामुळे त्यांनी इतका केला तर मला भरून झालं नाही. आणि युनियनपेक्षा मी वैयक्तिक मला इतकं म्हणायचं आहे की असंच सर्वांनी आपापल्या क्षेत्रात काम केलं पाहिजे. परमेश्वर तुम्हाला अडचणी करून येते आल्या मदत करतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण होतं. आता बरेच वर्ष आपल्या पत्नीचं आजार असल्याने शाळेत गेला होता. आता परमेश्वराची इच्छा होती तर तू आता थांब म्हणून त्याला त्रास व्हायला. तोच परमेश्वर तुम्हाला आनंदाने ठेवेल. एवढंच म्हणून मी माझी व्यवस्था थांबवतो. भाई अंदुरकर आणि नंदू राणे साहेब तसेच सुनील नवरेकर साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागतच आहे. मी नंदू राणे साहेबांनाच विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोला, आपल्या मनोगत मांडा. सर्वप्रथम या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. कारण आम्ही निवृत्त झाल्यानंतर म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही निवृत्त झालोय. कारण मुंबई पोर्ट ट्रस्ट कसं आहे, मुंबई पोर्ट ट्रस्ट जवळ आमचं जे प्रेम आहे ते लाईफ टाईम आहे. आणि त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि तिथले कर्मचारी हे आमचे एक फॅमिली मेंबर्स आहेत असं नेहमी वाटतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला आमचे मित्र निवृत्त होतात तेव्हा त्यांना जर शुभेच्छा द्यायला आम्ही येऊ शकलो तर त्याच्यासारखा आनंद नाही. आता आमचा सहदेव तारी आज निवृत्त होतोय. मुंबई पोर्ट ट्रस्ट लोकाधिकार समितीची घोडदौड की ज्या वेळेला मिलिंदभाई ज्या वेळेला कार्याध्यक्ष झाले त्यानंतर आम्ही चालू केली आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्या घोडदौडीमध्ये अनेक कामं ही लोकाधिकार समितीने आपल्या सर्वांच्या मदतीने आम्ही केली. आमचे शिलेदार होते मिलिंद गणकोटकर जे आता आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण होतो. कामगारांचे अनेक प्रश्न आम्ही सोडवले, अनेक प्रश्न. परंतु निश्चितपणे प्रत्येक डिपार्टमेंटला काही मावळे होते. कारण मावळ्यांशिवाय आपण कधीही लढाई जिंकू शकत नाही. असेच एक मावळे की जे आमचे सहदेव तारी की जे या डिपार्टमेंटला होते आणि आज ते निवृत्त होत आहेत. अगदी हक्काने एखादी गोष्ट आम्ही सांगायची म्हटली तर ते आम्ही सहदेव तारींना सांगायचो. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, कधीही त्या माणसाने नाही म्हटलं नाही की हे मी करणार नाही. अगदी आत्ता जरी आम्ही आलो आणि औषधं जरी घ्यायची असली तरी सहदेव तारी हे आमचा पेपर घेऊन आम्हाला बोलणार भाई तुम्ही इथे बसा. म्हणजे एवढा मान सन्मान त्यांनी जो आम्हाला सर्वांना दिला तो आपण कधीच विसरू शकत नाही. मात्र एकच गोष्ट मनाला लागून गेली. आम्ही आत्ताच एक महिन्यापूर्वी मिलिंदभाई, मी, सुनील आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. आपल्या सर्वांना माहीत आहे ना हेल्थचा इश्यू जो काय त्यांचा झालाय. परंतु कसं आहे ते आपल्या हातात नाही. आता आपल्याला सांभाळणारी ही आपली आई मुंबई पोर्ट ट्रस्ट ही आपल्या बरोबर आहे. खरंच अशा वेळेला आपल्याला वाटतं की आपण अशा एका ऑर्गनायझेशन बरोबर आहोत की ती खरोखरच आपली आई आहे. म्हणजे सांगायला नाही आहे. मी नेहमी प्रत्येक भाषणामध्ये बोलतो की माझी जन्म देणारी एक आई आणि माझा सांभाळ करणारी ही माझी दुसरी आई आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट. अगदी रोज मी देवाजवळ सांगतो की मुंबई पोर्ट ट्रस्टला ही जशी आहे त्याच्यापेक्षा चांगली फ्लरिश होऊ दे. कारण आज कसं आहे की ज्या वेळेला मी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये लागलो 1987 माझ्या माहितीप्रमाणे 38,000 स्टाफ होता. परंतु आज जर आम्ही जर विचारलं तर तो मला वाटतं फक्त 2,000 किंवा 2,500च आहे. म्हणजे आपले जे रिटायर्ड लोक आहेत 36,000 into 2 बरोबर ना. म्हणजे आपली पत्नी या सगळ्या लोकांना आज मेडिकल ट्रीटमेंटची अतिशय गरज आहे. एखाद्या माणसाला असा आजार झाला तर आपल्याला माहिती आहे की किती पैसे लागतात. परंतु आपण फक्त एक पेपर घेऊन जातो बघा काय
एवढी मोठी सेवा आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने अगदी आपल्या युनियनला सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. कारण ही आहे त्यांची दूरदृष्टी. डॉक्टर शांती पटेल, SR कुलकर्णी, ही आहे त्यांची दूरदृष्टी की त्या वेळेपासून त्यांनी हे सगळं जर करून घेतलं नसतं तर आज आपण हे उपभोगू शकलो नसतो. या हॉस्पिटल आम्ही अगदी गर्वाने सांगतो बाहेर की आमचं हॉस्पिटल आहे, आमचं हॉस्पिटल. मुंबई पोर्ट्रोस म्हणजे आमचं हॉस्पिटल आहे आणि ते पण अशा वडाळ्यासारख्या सेंट्रली लोकेटेड ठिकाणी हॉस्पिटल आहे आणि आजही ते मेंटेन आहे. याचं श्रेय जातं आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जातं, आपल्या अधिकाऱ्यांना जातं. ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, प्रत्येक ठिकाणी असतात, त्या आपण सांभाळून घेतल्या पाहिजेत. आपण त्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे. आज आमचे जे CMO आहेत श्री अग्रवाल, डॉक्टर अग्रवाल, खूप वर्षापासून आमचे सहकारी आहेत. अनेक वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो कारण बऱ्याच वर्षापासून तिथे होते. तर एक चांगली व्यक्ती आहे. त्यांनी सुद्धा या गोष्टीचा भान ठेवला पाहिजे की कामगारांना कशी चांगली सुविधा मिळेल. कारण आज हॉस्पिटलमध्ये जे पण कर्मचारी किंवा डॉक्टर जे काम करतात, आय विल से दे आर रिअली लकी. कारण पगार पण मिळतो आणि सेवा पण करायला मिळते. दे आर रिअली लकी. कारण डॉक्टर म्हणतो ना आपण, कोरोनामध्ये म्हणायचो की डॉक्टर इज अ गॉड, त्याचप्रमाणे नर्सेस अँड ऑल द स्टाफ दे आर गॉड. वाय? दे आर सर्विंग टू द पेशंट. ते सेवा करतायत. ते ठीक आहे, पगार मिळतोय बरोबर आहे, पण सेवा करतायत. तर अशा ह्या स्टाफला कसं काय प्रोटेक्ट करता येईल, त्यांना कशा सुविधा देता येईल. आज डॉक्टर नाही आले का? CMO आले नाही. ॲक्च्युली CMO आले पाहिजे होते. कारण अशी जेव्हा मंडळी निवृत्त होते त्यांना निरोप देण्यासाठी 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना, परंतु आले पाहिजे. मला माहीत नाही का नाही आले, कदाचित कुठे मीटिंगला वगैरे गेले असतील. आम्ही नक्कीच जेव्हा भेटू किंवा भेटतो मध्ये तेव्हा काही ना काहीतरी असतंच त्यांना सांगणं. एवढंच बोलतो. त्यानंतर दुसरं कोण निवृत्त कोण नाही ना, कोणतरी होता. तर सहदेव हा आमचा सहकारी, अगदी हक्काने आम्ही आता जेव्हा उद्यापासून जे कमीत कमी यायला लागलं पाहिजे हॉस्पिटलला देवाच्या कृपेने. परंतु वेळ ही येतेच प्रत्येकावरती, तुझी नक्की आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण कसं आहे, सुनील आमचा एक आहे इथे, त्याच्याकडे आम्ही हक्काने जातो. पूर्वी संजय होता आमचा, सावंत आहे टिळक नगरला राहणारे. संजय तर मला एवढी सेवा द्यायचा ना की तो माझ्या बाजूला राहायचा टिळक नगरला, म्हणजे बाजूलाही राहतो. प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला मी, एका टोकाला संजय. तो बिचारा मला जे काय असेल ना माझ्या घरी देऊन जायचा. खरंच अशा गोष्टी आपण कधीही विसरू शकत नाही. आता संजय निवृत्त झाल्यानंतर सावंत आहे. इथे आलो, सहदेव तारी आहे, सुनील आहे, असे सगळेच आहेत. असं काय नाही की म्हणजे मी नाव घेतोय असं नाही की आम्ही कुणाकडेही गेलो, कळलं की नाही. त्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी पण आहे तिथे, तर त्या सगळ्या मदत करतात. कारण आम्ही पण कुठेतरी काहीतरी काम लोकाधिकार समितीच्या माध्यमातून जे केलेलं आहे, चांगलं बोललेलं होतं, चांगलं वागलेलं होतं, ते निश्चितपणे कामाला येतं. परंतु सहदेव तारी, तुझी नक्की आठवण आल्याशिवाय आम्हाला सगळं राहणार नाही. फक्त ईश्वराला मी प्रार्थना करतो की तुझं या पुढचं आयुष्य, निवृत्तीनंतर तुझं लाईफ हेल्दी जावं, एवढंच बोलतो. आणि या जे काय आज तुला जे काय व्याधी आहे त्याच्यातून तू लवकरात लवकर मुक्त हो आणि मुक्त होणार. कारण मी सांगतो आता ना, ह्या व्याधीला आपण कुणीच नाही घालवायचं. इफ यू सर्वे एव्हरी हाऊस यू विल फाइंड अ पेशंट. बरोबर आहे? इन एव्हरी हाऊस यू विल फाइंड. काय नाही काहीतरी, फक्त आपण काय माहिती का, चेकअप करत नाही, आपण घाबरतो. कळलं की नाही? तर काही काळजी करू नको, एकदम नॉर्मल राहायचं. डॉक्टर नाही पण सांगतोय तुला, कळलं की नाही, बिनधास्त राहायचं एकदम. नक्की तू याच्यातून बाहेर पडशील. कारण आता सायन्स खूप पुढे गेलं. पूर्वी कसं होतं, ही वस्तू आपण ऐकली गोष्ट की थोडंसं आपल्याला वाटायचं की आता संपला विषय. तसं नाही आहे. यू विल बी डेफिनेटली सर्वायव्हिंग. एवढंच बोलतो. परत एकदा आईच्या तुला प्रार्थना करतो की तुला एक चांगलं लाईफ. वहिनी तुम्हाला पण शुभेच्छा मी देतो. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद राणेसाहेब. खरंच एक शिवछत्रपतींचा मावळा आहे हा तारी यांचा, आणि तो सेवानिवृत्त होत आहे ही खंतच आहे. तरी सुद्धा त्यांच्या नवीन लिंकसाठी आपल्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आपण देऊन कार्यक्रम पुढे नेत आहोत. तर मी कार्यालय अधीक्षक संदीप लोंढे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात म्हणायचं आहे. तारीचा आणि माझा तसं एकत्र काम करण्याचा काही योग आला नाही. आम्ही म्हणजे नेहमीच वेगवेगळ्या सेक्शनला असल्यामुळे, पण बाकी म्हणजे कधीतरी पिकनिकला वगैरे जाण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र गेलेलो आहोत. तर जास्त काही बोलत नाही. तारींना उर्वरित आयुष्य सुखात, आनंदात आणि काय म्हणू हेल्दी जाऊ. धन्यवाद. त्यानंतर स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद भाई यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या 36 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेले आमचे सहकारी स्थानिक लोकाधिकार समितीचे चिटणीस सदैव तारी यांच्या या निरोप समारंभ म्हणजे आपण तो कार्यपूर्ती सोहळा आपण निरोप म्हणत नाही. निरोप म्हणजे शेवट म्हणजे आपण म्हणतो परत यायचंच नाही, म्हणजे तू गेला हॉस्पिटलमध्ये परत येऊ नकोस असं नाही. कार्यपूर्ती त्यांनी जे कार्य केलं त्याच्या कार्याची पूर्ती झालेली आहे आणि त्यानिमित्त आपण जो सोहळा करतो त्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सौभाग्यवती तारी वहिनी, आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपरकर साहेब आणि उपस्थित सर्व कर्मचारी वृंद. खरं तर मुंबई बंदर हे देशातलं एक नंबरचं बंदर आहे. आज 154 वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेलं हे मुंबई बंदर, आणि या मुंबई बंदरामध्ये आज आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. हे आपल्या सर्वांचं खूप मोठं आपण भाग्यवान आहोत की आपल्याला एवढ्या मोठ्या देशातलं एक प्रथम क्रमांकाचं बंदर आणि त्यामध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आज 36 वर्ष सेवा दिली. 36 वर्ष म्हणजे आज वयाच्या 60 वर्षांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक वर्ष त्यांनी मुंबई बंदरात दिले. तर योगदान आहे मुंबई बंदरासाठी. तर आज ह्या मुंबई बंदराचं म्हणतात ना की जी 154 वर्षाची वैभवशाली परंपरा, त्यावेळेचा मुंबई बंदर जेव्हा म्हणे की मुंबई बंदरातून सोन्याचा धूर निघायचा आहे, आणि हा जो प्रवास आहे मुंबई बंदराचा त्याच्यामध्ये आम्ही हे सर्व आता जे सेवानिवृत्त होत आहेत हे सर्व साक्षीदार आहेत त्याचे, यांनी हा सर्व प्रवास बघितलेला आहे. आज तारींच्या बद्दल बोलायचं झालं तर तारी खरं पाहिलं तर मूळच्या आमच्या स्थापत्य अभियंता विभागाचे कर्मचारी, बरोबर आहे ना. तिथून ते नंतर मला वाटतं रुग्णालयामध्ये आले, डॉक्समध्ये गेले, डॉक्समधून नंतर इकडे आले. खरं तर रुग्णालय म्हटलं की सेवा आली. त्या सेवा म्हणजे आता तिथे सेवाभाव असलेल्या लोकांच्या तिकडे गरजेचं आहे. तिथे सेवाभावी ज्यांची वृत्ती आहे अशा लोकांची तिथे गरज असते. आणि म्हणूनच मला वाटतं परमेश्वराने या व्यक्तीला इथे लोकांची सेवा करायला पाठवलेलं असं. कारण मला माहिती आहे की आम्ही काही आमच्या हक्काचे आमचे जे कोण आमचे पदाधिकारी आहेत या हक्काने आम्ही त्याला सांगू शकतो, रात्री अपरात्री उठू शकतो. असे जे काही आमचे हक्काचे पदाधिकारी आहेत त्यापैकीच एक तारीला आम्ही कधी कुठल्याही पेशंटच्या बाबतीमध्ये रात्री अपरात्री आम्हाला कोणाचे फोन आले. आता आम्हाला बऱ्याच वेळेला कित्येक एम्प्लॉईचे नाते वगैरे ॲडमिट असतात, आम्हाला रात्री फोन येतात आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की तिथे 1 आठवड्यानंतर तुम्हाला त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून बाहेर जायला पाहिजे, कोटस हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट व्हावं सांगतात. मग तो रुग्ण कुठल्याही म्हणजे गंभीर परिस्थिती असला तरी त्यांनी कोटस हॉस्पिटलला यायचं 1 आठवड्यानंतर, त्याला एक्सटेन्शन बंद आहे. तर अशा वेळेला बरेचसे लोक फोन करत असतात. मग त्यावेळेला आम्हाला थोडंसं माहिती घ्यायची असते. मग आम्ही तारीसारखे आमचे जे हक्काचे लोक आहेत त्यांना आम्ही फोन करत असतो. त्यांना आम्ही जे काही जबाबदारी देतो ते पडतात की प्रामाणिकपणे पार पडतात. आज कधीही रुग्णालयामध्ये आल्यानंतर तारीला फोन केला
आणि तारी ते आपल्या कामाशी देखील तेवढाच प्रामाणिक होता. आज त्याचा जो स्वभाव आहे की चेहऱ्यावर कधी स्मित हास्य त्याच्या, कधी याचा गंभीर चेहरा तर आम्ही पाहिलेला नाही. आणि जेव्हा यायचो त्यावेळेला तो हसतमुखाने प्रत्येकाला जे काय काम असेल त्यांनी तो सहकार्य करायचा, आपलं काम पण करायचा. आता कधी कधी त्याला मग त्याच्याबरोबर कोण त्याचा सहकारी असेल त्याला तो काम करून तिथे त्याचं काम तो त्याला द्यायचा. आणखी तो लोकांबरोबर जाऊन स्वतः तिथे डॉक्टरांकडे इकडे जे काय काम असेल ते स्वतः येऊन प्रत्यक्ष करायचं आहे. आत्ताच काही थोड्या दिवसापूर्वी माझ्याबरोबर एक मी येत होतो रुग्णालयामध्ये आपल्या ह्या मुंबई पोर्ट्रेशन हॉस्पिटलमधच्या रस्त्याने, आणि इथेच या कॉर्नरला मी राईड मारताना समोरून एक बाईक साईडने एक बाईकवाला आला, मोटरसायकल आला, माझ्या गाडीवर धडकला आणि तो फुटला, म्हणजे नाक फुटलं त्याचं वगैरे. चूक त्याची होती. तो बोला गलती मेरा था करते मैंने देखा नाही. ठीक आहे बोललो. तरी मी माणूस त्या दृष्टीने त्याला बोललो की गाडी में वेट करेल. त्याला गाडी साईडला आणली, माझ्या गाडीत बसवून आणलं. आता म्हटलं आणल्यानंतर इथे त्याला प्राथमिक उपचार तर द्यायला पाहिजे आपल्याला. मला आठवण झाली तारीची. लगेच तारीला फोन केला मी. तारीला बोललं तारी लगेच इकडे ये करून. तो बिचारा आला. त्याला म्हणलं बाई ह्याला लागलेलं आहे, त्याचं नाक फुटलं आहे, परत त्याला मेडिक होते, तर त्याला घेऊन जातो. लगेच त्या कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर आहेत त्या अलका मॅडम त्याच्याकडे घेऊन गेला. त्याने लगेच त्याचं, आणि मी माझ्या दुसऱ्या कामासाठी निघून पण गेलो. पण तारीने त्या व्यक्तीला ज्याचा का आपल्याला नाव पत्ता काय माहीत नाही, जो अनोळखी आहे, त्याला मी फक्त याच्याकडे सोपवलं तारीकडे. तारी याचं जे काय असेल ते करून दे करू सगळं मेडिकलचं. आणि मी आपलं माझ्या कामाला निघून गेलो. मला वाटतं काहीतरी मी संदीप डॉक्टरांकडे गेलो होतो ना काही. तर त्यावेळेला तिथे मग त्यांनी तारीने त्याला कॅज्युअल्टीमधून घेऊन गेल्यानंतर त्यांनी काय इकडे सर्जिकलला पाठवला. सर्जिकलमध्ये त्याच्यावरती त्याला काय औषधोपचार केले वगैरे सगळे. आणि त्यानंतर मग तारीने संपूर्ण त्याचे ट्रीटमेंट केल्यानंतर मी जेव्हा माझं काम आठवून आलं तर तारीने सगळं काम पूर्ण केलं होतं. तर तो माणूस पण गैवर आला की चूक माझी होती, परंतु या व्यक्तीने याने मला म्हणतो ना की आपल्या घरचा माणूस आहे तसं त्यांनी त्याला तिथे उपचारासाठी मदत केली. आणि मग नंतर मग आम्ही त्याला तारीने त्याला सोडलं पण तिकडे. त्याची तुझ्या बाईकवर सोडलंस त्याला ना तिथे. त्यांनी स्वतःच्या बाईकवर त्याला तिथे जाऊन सोडलं त्याच्या गाडीच्या इथे. म्हणजे अशी लोक आहेत फार कमी आहेत. आणि अशा लोकांची खरं गरज आहे रुग्णालयामध्ये. आज कार्यालय आज सगळेच आपण आपले म्हणतात ना की आपण 40,000 कर्मचारी होते तो पुतळा झाला. पण आता आपण बघतो ना 800 ते 2,000 लोक आपल्याकडे शिल्लक आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळेच लोकांना ही संधी मिळत नसते. आज बरेचसे लोक जे कार्यालयामध्ये काम करतात ते टेबलवर काम करतात. तिथे त्यांना कुठली सेवा म्हणजे होतात एखाद्या आपण म्हणतो ना की मानवतेची सेवा, ती सेवा करण्याची संधी ह्या रुग्णालयामध्ये मिळते. आणि मला सांगायला आवडेल की जे रुग्णालयामध्ये काम करतात त्यांच्याकडे सेवाभाव हा असायलाच पाहिजे. त्यापैकी तारी आज मी बघितलं की म्हणतात ना की नियती काही वेळेला आपण म्हणतो नियती काही वेळेला क्रूर असते. आपण चांगल्या कर्माची फळं आपल्याला फार उशिरा मिळतात. पण आता सध्या त्याचा जो काय प्रवास सुरू आहे, मला आम्हाला खूप हे झालं, दुःख झालं त्या गोष्टीचं की जे अशा ह्याच व्यक्तीबरोबर का आज त्याच्या पत्नीसोबत पहिला झालं. नंतर मग तो पत्नीसाठी त्यांनी जे काय करायचं ते सगळं केलं. म्हणजे इतकी धावपळ त्यांनी केली पत्नीसाठी की स्वतः धावत होता. आणि त्यालाच त्या दुर्दैव आजाराने गाठावं ते दुर्दैव म्हणायला लागले. तर आणि तरी त्यातून देखील ह्याचा जो चिकाटी आणि संघर्ष करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे आजारावर हा नक्कीच मात करेल. आणि ह्या आजाराला तो हरवून राहणार आहे हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. आणि पुन्हा एकदा मी त्याला सांगणार नाही की तुझी इथे उणीव आम्हाला भासेल वगैरे, कारण उणीव आम्हाला भासणार नाही. कारण काय तो तिथे चांगला ठणठणीत बरा होऊन परत हा लोकांच्या सेवेसाठी इकडे आम्हाला सेवा द्यायला येणार आहे इकडे. असो की तारी, तुला मी मुंबई बंदर प्राधिकरण स्थानिक लोकांच्या समितीच्या वतीने सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील आयुष्यासाठी आयुष्य सुखाचं समाधान समृद्धीचं जावं, तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो, तुझ्या जे काय तुझे संकल्प असतील ते तुला पूर्ण करण्याची संधी आता प्राप्त झालेली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा घे
आणि न डगमगता पुढे चालत राहा. आम्ही तुझ्यासोबत आहोत. मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय तुझ्यासोबत आहे. कारण आपल्याला सगळ्यात मोठी, मगाशी माझे मित्र नंदू राणे यांनी सांगितलं की मुंबई बंदर ही आपली आई आहे. खरंच आई आहे. एक जन्म देणारी आपली आई आहे, आणखी आपल्या पोटाचं उदरभरण करणारी एक आई आहे. तर ह्या आईने आपल्याला ज्या काही सुविधा दिल्या, सुरुवाती निवृत्तीनंतर आता बऱ्याच ठिकाणी सेवानिवृत्त झाला कर्मचारी की त्याला त्याच्या सगळ्या सेवा बंद होतात. की त्याला पेन्शन चालू झालं की मग त्याचा काय संबंध राहत नाही त्या आस्थापनेशी. परंतु मुंबई बंदर एक असा आस्थापना आहे की तिथे सेवानिवृत्तीनंतर देखील आपल्याला आज असं ज्या काय सुविधा आहेत त्या सगळ्या मिळत आहेत. आणि आज म्हणतात ना की तारीखसुद्धा मला मगाशी म्हणजे त्यांनी त्याच्याकडे जी म्हणतात ना की जाणीव असते कुठल्याही गोष्टीची. एकदा बोलता बोलता तो बोलला मला, जेव्हा त्याच्या पत्नीची ट्रीटमेंट सुरू होती त्या मला बोलला, भाई खूप आभार आहे कारण की आज मुंबई पोर्टमध्ये आपण आहोत म्हणून मला हे 5-5 लाखाचं जे इंजेक्शन आहे ते मी घेऊ शकतो. जर नसतो तर मी काय केलं असतं. खरंच आहे. आज 5 लाख म्हणजे छोटी रक्कम नाही आहे. सर्वसामान्य माणसं तर आपल्या घरात ठेवत नाहीत. ते त्यांच्या बँक खात्यात नसतात एवढ्या मोठ्या रकमा. मग अशा वेळेला त्यांनी कुठे जायचं आहे. मग आपण विचार करतो की अरे आपण मुंबई मंदिरात आहोत म्हणून आपल्याला ही सेवा मिळते. पण इतर जे लोक आहेत ज्यांच्याकडे आज ज्यांना ही सेवा मिळत नाही त्यांचं काय. म्हणजे आपण खूप सुखी आहोत, भाग्यवान आहोत. मी मगाशीच म्हणालो मुंबई मंदिरामध्ये सेवा करायला मिळालं म्हणून आपण फार भाग्यवान आहोत. तारी पुन्हा एकदा तुला मी ताले लोकाधिकार समितीच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि तू जरी मुंबई बंदरातून सेवानिवृत्त होत असतील तरी तू स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये आहे तसाच राहणार, कार्यरत राहणार. आणि तुझ्या या संपूर्ण प्रवासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. तर मी पुढे तारी यांचे जे चिरंजीव आहेत जे अभिनेते देखील आहेत त्यांना इथे विनंती करतील आणि 2 शब्द बोला. प्रज्ञेश तारे. खरं तर एवढं सुंदर भाषण ऐकल्यानंतर मला माझ्या पोटात गोळा आला, आता काय बोलू. तरी नमस्कार, माझं नाव प्रज्ञेश तारे, प्रज्ञेश सहदेव तारे. माझी एक जी पूर्ण ओळखच होती की माझ्या पप्पांच्या नावाने, आणि माझी स्वप्न पूर्ण झाली ती त्यांच्या पाठींब्याने. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जरी स्वामी समर्थांनी म्हटलं असलं तरी आमच्यासाठी आमचे स्वामी म्हणजे आमचे पप्पा. म्हणजे स्कूल मिटिंग अटेंड करणं असो, क्रिकेट प्रॅक्टिसला घेऊन जाणं असो, किंवा ऑडिशनच्या लाईनीत तासनतास थांबणं असो, प्रत्येक टप्प्यावर माझे पप्पा माझ्या सोबत होते. म्हणजे वेळ बदलत गेली, कधीतरी स्वप्नही बदलत गेली, पण पप्पांचा पाठिंबा कधीच बदलला नाही. तुला जे आवडतं ते कर, बाकी मी आहे ना, हे वाक्य बोलणारा एक तरी माणूस आहे. आणि हे बोलणारा बहुतेक वेळा एकच माणूस असतो, आणि ते म्हणजे आपले वडील. थँक्यू पप्पा फॉर एव्हरीथिंग. आज बाबा रिटायर्ड होत आहेत, पण मला एक गोष्ट सांगायला आवडेल की म्हणजे काही दिवसांपूर्वी बाबांचं आजारपणाबद्दल सगळ्यांना कळलं आणि खूप लोक भेटायला आले, मोटिवेशन द्यायला आले. प्रत्येकजण काही ना काही बोलून गेलं, पण एक वाक्य सगळ्यांच्या तोंडावर कॉमन होतं की तू आयुष्यभर सगळ्यांची एवढी मदत केली आहेस, तुझं चांगलंच होणार. तेव्हा मला कळलं की पप्पांनी त्यांची नोकरी कधीच फक्त नोकरी म्हणून केली नाही, तर त्यांनी ती जनसेवा म्हणून केली. म्हणून आज तुम्ही रिटायर्ड होत असतात, पण तुमची सेवा कधीच रिटायर्ड होणार नाही. आणि आता एकच विनंती आहे की लवकर बरे व्हा. तुमची सेकंड इनिंग आता सुरू होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही नक्की लवकर बरे व्हा. कारण चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं आणि माझा देवावर विश्वास आहे आणि त्याहून जास्त तुमच्यावर. लव यू पप्पा, हॅपी रिटायरमेंट. खूप आपण तारे यांच्याबद्दल ऐकलेलं आहे आणि त्यांचा स्वभाव कसा आहे आपल्याला कळलं. ते सेवानिवृत्त होत आहेत, पुढच्या महिन्यात ते आपल्यासोबत नसतील, पण आपल्या विचारात नेहमी कायम असणार आहे. तर मी त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना 2 शब्द बोलण्याची ते विनंती करेन की त्यांनी आपलं मत मांडावं. खरंच त्यांनी मला आयुष्यभर साथ दिली, त्यांच्याबद्दल काय सांगणार.
मी प्रदेश थोडा असताना हॉस्पिटल ॲडमिट होते. त्यावेळेस ते शेजारचे पण पेशंट वगैरे बोलायचे तेव्हा तुझं लव्ह मॅरेज झाले काय, एवढ्या ते माझी काळजी घेत होती. म्हणजे अजूनही ते माझी काळजी घेते. आणि मला म्हणत होते मला जेव्हा आजार झाला तर बघ देवानं मला कसं तंदुरुस्त ठेवलं आहे की तुझी काळजी घेण्यासाठी. देवानं मला तंदुरुस्त ठेवलं आहे की तुझी काळजी घेण्यासाठी, असं ते नेहमी मला म्हणायचे. आणि आता त्यांना असं आजार झाला माझ्यासंग, तर असं देवानं द्यायला नाही पाहिजे होतं. पण एवढं ते सगळ्यांना मदत करतात, त्यांच्या म्हणजे एवढं ते सर्वांना कोणीच फोन केला की लगेच धावून राहतात असंच. तर असे ते त्यांचं काय आजार ते तंदुरुस्त आहेत, नक्कीच ते बरे होणार आहेत. आणि असेच मला ते आयुष्यभर साथ देणार आहेत. ईश्वरचरणीचीच प्रार्थना. कार्यक्रम समारंभ घटित असताना ह्या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने जे शिल्पकार आहेत, म्हणजे कार्यक्रम होईल की नाही याची आम्हाला शंका होती शेवटपर्यंत, कारण की थोडी परिस्थिती बिकट असल्यामुळे. तर नाही, सुनील ठाम होता कार्यक्रम होईल आणि आपण करायचंच आहे. तर त्याची देखील कंडिशन खूप खराब आहे. तो आलेला आहे आणि ते आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. कार्यक्रम तारीख असल्यामुळे येणं गरजेचं होतं, कारण त्याचं नाव तारी आणि देव तारी त्याला कोण मारे, आणि त्याच्या कार्यक्रमाला तर देव माझ्या मागे लागेल. तारीबद्दल जर बोलायचं झालं, तारी जेव्हा आता म्हणजे ते म्हणतात ना घर घर का घाट पे का पाणी पिवा आदमी, म्हणजे सीपासून डॉग्सपासून, म्हणजे आता मुंबई पोर्टचं जर बोलायचं झालं तर अतिशय म्हणजे म्हणतात ना म्हणजे ह्या डिपार्टमेंटला काम केलेलं माणूस, पण लोकांना थोडं त्याच्याकडे आशंकापणे बघतात, ते असतं बोध विभाग. आता ह्या बोध विभागातून काम करून आलेला माणूस जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा आला रजिस्ट्रेशनला, म्हणून आम्ही थोडे संशय होतो, आमच्या कॅटेगरीत आलाय खरं, पण ह्याला कसं बाबा टॅकल करायचं. जरा बघता आला म्हणून हा ना माणसाळलेला आहे, अगदीच काय वाया गेलेला माणूस नाही. नंतर मग असे काही सूर जुळले की तारीचा अंदाजच येईल. एका दुसऱ्या किस्सा मी तुम्हाला असं सांगू शकेन की ह्या माणसाचा अंदाज कधीच येत नाही. एक पिकनिक चालली आहे कोकणामध्ये, बांदिवडेकर, आचरेकर, नेवरेकर जे काही होते सगळे रती महारथी बसलेत आपले इकडे तिकडे थर्ड आहे ना. पनवेलपासून एक बेवड्यांचा ग्रुप चढला, एक बेवड्यांचा ग्रुप त्याच डब्यात चढला विदाऊट रिझर्वेशन. आणि तर आम्ही म्हणत जाऊ देत आपल्याच जातीचे दिसत आहेत, चालू देतो, चाललंय त्यांचा कार्यक्रम, आम्ही आपली झोपलोय. पण नंतर चिपळूणच्या पुढे 2:30-3 वाजले, पाणी आपली डोक्यावरून जायला लागलं. तर मी थर्ड आयला झोपतो, आता एक असा उभा राहिला होता, तर मी त्याचा डोक्याला असं वरून हात लावला, काय नाही वेळावेळ आहेस काय. त्याने माझ्याकडे असं बघितलं, तो काय माहीत नाही अजून सरकारने काही सर्टिफिकेट दिलं नाही मला तसं. तर माझी जी काही तडीक झाली, खाली उतरून मी त्याला झोपायला सुरुवात केली. तोपर्यंत ह्याला काय झालं काय माहिती नाही, पण फक्त मी मारतोय म्हणून ह्याने त्याला जी डुसी मारली तो त्याला नेऊन त्या नळावरती आपटला, तो फुटला. बरेच महाराजांनी सुनील भोसले होता, तो खाली उतरला. सगळं काय झालं. नंतर मग आमचा एक सुस्त माणूस संजय बांदुडेकर, सगळं झाल्यावर तो उतरून विचारतो, अरे काय झालं रे. तर काहीच नाही झालं म्हटलं. 3 अंक संपले. पण आता तोपर्यंत लोकांना हे काय की हा कशाला मारतोय, ते ह्याला नंतर विचारलं की अरे तारीख तू त्याला का मारलास. मी तर मारतच होतो ना. तर म्हणतो मला नाही माहिती, तू त्याला मारतोय म्हणून मी मारला. कारणाची गरज नाही, ॲक्शन ताबडतोब. असं हा तारीच्या किस्से असे बरेच आहेत. खूप चावट माणूस आहे तो. आज जरा शांत बसला आहे, बरं वाटते बघून शांततेत. पण याच्यातून तो पुन्हा तसाच होणार, तसाच बाहेर पडणार. चावटपणा तो करत राहणार आणि त्याने तसाच तो करावा, डांबीसपणा त्याचा कायम राहावा आणि असाच मजेचे दिवस त्याने नेहमी काढावेत. खूप चांगले दिवस त्याचे. गेल्या वर्षभर आम्ही परत एकदा एकत्र आलो, खूपशी उपद्व्याप करून. आणि काय कोण जाणे, प्रत्येकाच्या अशा ते असतात. म्हणजे आमच्या आधीच्या 2 मित्रांनी खूप प्रयत्न केले, आम्ही फायनल खेळणार, हे करणार. पहिल्या राऊंडला बाहेर गेले का, तर सुनील नेवरेकर नव्हता सोबत. पण आज ह्याच्याबरोबर सुनील नेवरेकर होता, त्याला फायनलपर्यंत घेऊन गेला. फायनलला हरलो कारण आमच्याकडे मुन्ना आणि डॉक्टर नव्हते, नाही तर फायनलमध्ये तो विजेताच होता. मुंबई पोर्टच्या 100 स्पोर्ट्स क्लबचा एक. तर असा खूप हुशार माणूस तो. आणि कसं आहे, एकदा गावच्या किस्से जर त्याला सांगायला गेलो तर गावी पोचलो. माझ्याकडे दरवर्षी मागी गणेश जयंतीला मेडिकल कॅम्प वगैरे असतो, दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे. एक वेळ असं झालं की
बहिऱ्या लोकांसाठी मोफत श्रवण यंत्र वगैरे वाटायचे आहेत. उद्या निघायचं आहे. आदल्या दिवशी सकाळी दुपारी मेसेज आला की जो ऑडिओलॉजिस्ट आहे तो येऊ शकणार नाही. आता ऑडिओलॉजिस्ट येणार नाही तर ते पेशंट बघणार कोण? मग आम्ही ते गुगलवरती वगैरे चेक करून मला वाटतं जानरची मदत घेतली आणि दवा बाजारमधून एक मशीन आणलं. बाबा त्याला विचारलं असं कोणतं तरी मशीन दे की आम्ही सब पेशंट तपासू शकतो. त्याने एक 7,000चं मशीन दिलं. त्याच्या कानाला हवं पेशंट आहे तुम्ही इकडे त्याचं मॉनिटरिंग करा. गेलो परत सुरुवातीला झालं काय की तारीला मी बसवलं ऑडिओलॉजिस्ट म्हणून, पण मग तो फील येईल ना असं ते शर्ट आता जर असा जर बसवला तर मला वाटलं की सत्यनारायणची पूजा आहे कोणतरी भटजी म्हणून बसवलं आहे. तर मी होतो लिनर सेक्शनमध्ये. सोबत त्यावेळेला माझ्यावरती ॲप्रॉन वगैरे असायचं. तर मला वाटतं डॉक्टर मट्टाचं ॲप्रॉन होतं माझ्याकडे वॉशिंग होऊन आले. ते त्याला चढवलं आणि म्हटलं आता बघ आता तो डॉक्टर शोधतोय. आणि मग त्या डॉक्टरने जवळजवळ 65 भैरे चेक केले. त्यातल्या जवळजवळ 22 लोकांना आम्ही भैऱ्यांना मशिनी दिल्या. तर असा हर होणारी कलाकार कधी तत्पर बोलावं तेवढं कमीच आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत रात्रीच्या संध्याकाळच्या पण बऱ्याच गोष्टी त्या सांगू शकत नाही आता दिवसा उजळी. त्याच्यासाठी एक रात्र वेगळं बसावं लागतं. तर मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. तारीख खूप चांगले दिवस तुझ्याबरोबर गेले. असाच कायम येत राहा, वरच्यावर भेटत राहा. तुला इथे नाही यायला जमलं तर आम्हाला बोलव. अगदी बिल्डिंगच्या खाली सुंदर म्हणून खूप सुंदर रेस्टॉरंट आहे त्याच्याकडे, पुढे बार पण आहे त्याच्याकडे, आपण भेटू शकतो तिकडे. तर मी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप सुंदर अशा आठवणींना उजाळा दिलेला आहे. सर्वांनी सुनीलसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसेच सहदेव तारी यांचं एक गायकीचं देखील अंग आहे. तर आम्ही एक ट्रॅक तयार केला आहे. तर मी मुन्ना मनीष स्वराली मॅडम यांना विनंती करतो तिकडे यावं, आपण तो एक ट्रॅक सर्वांसमोर सादर करूया. त्यानंतर शेवटचं गाणं होईल. शेवटच्या गाण्याला बाकी सगळ्यांनी यायचं आहे. माझं नाव मारुती माने आहे. बुचेराळ्यामध्ये सेनेमध्ये मी कामाला होतो. 19 वर जाऊ का आता ऐकायला येते बरोबर. बुचेराळ्यामध्ये सेनेमध्ये कामाला होतो ऑइल पॅम्पल सेक्शनमध्ये. 1 जानेवारी 1969ला मी जॉबला लागलो. आता मला संधी कुठेतरी हवी होती हॉस्पिटलच्या बाबतीत बोलण्याची. काल मी बोर्ड पाहिला. त्या बोर्डमध्ये मला एक फार बरं वाटलं. सहदेव वासुदेव तारे यांच्यामध्ये यांच्यातही देव आहे आणि यांच्या वडिलातही देव आहे. आणि मग परमार्थ असं म्हणतो देव तारे त्याला कोण मारे. तेव्हा आता मी असं म्हणतो की सहदेव तारे त्याला कोण मारे. आता मला काय सांगायचं होतं ते जसं उभा राहिला. हॉस्पिटलमध्ये 39 वर्ष पूर्ण जॉब करून मी सेवेतून मुक्त झालो. त्या हॉस्पिटल 18 डिपार्टमेंटमध्ये वरपासून खालपर्यंत काम करणारं कोणतं डिपार्टमेंट असेल तर ते फक्त हॉस्पिटल आणि हॉस्पिटलच. कारण माझ्या पत्नीचा पुनर्जन्म इथेच झाला. माझ्या आईचा पुनर्जन्म म्हणता येणार नाही पण आई वाचली याच्याच मध्ये. माझ्या परिवाराचा जसा मुलीचा माहेरवर विश्वास असतो तसा माझा हॉस्पिटलवर राहिला. पै डॉक्टर होते तेव्हापासून सगळेच सेवो पाहिले. हॉस्पिटलचा स्टाफ पाहिला. आम्हाला असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये सुविधा खूप बऱ्या नाहीत. मी असं सांगतोय हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहे बाहेर एकदा जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. बॉम्बे पोर्टर्स काय माझ्या बाजूला मेट्रो सिस्टर होत्या किंग जॉर्जच्या ह्याच्या व्हीटीच्या बाजूला हॉस्पिटल कोणतं आहे सेंट जॉर्ज. त्या म्हणाल्या मी सगळे हॉस्पिटल फिरले मामा पण बॉम्बे पोर्टरसारखं हॉस्पिटल नाही. तेव्हा हॉस्पिटलसाठी एकदा टाळ्या वाजवा. एक हॉस्पिटलचा स्टाफ मग तो खालपासून वरपर्यंत कोणताही असो मी त्यांच्या चरणाशी पांडुरंगाशी जसा नतमस्तक होतोय तसा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. वय वर्ष 80. कारण असं की ते जे काम करतात ते काम आमच्या घरातलंही कोणी करू शकत नाही ते काम करतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट वर सीएमओ
माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा इथं मशीन आली तर 2:30 वाजेपर्यंत पेशंट त्या मशीनवर उभा राहत होते. साक्षीदार कोण असतील की नाही मला माहिती नाही. शेवटचा पेशंट गेल्यानंतर पैशात जायचे. एकच मशीन होती इकडे त्यावेळी. बॉम्बेमध्ये कुठेही ती मशीन नव्हती. बघा कोणी जुने असतील तर त्यांना जाणवत असतं. हे झाड आहेत ना, ही नारळाची, ही वाकून नारळ तोडायला लागायचे. आता ते झाडं वर गेले. एवढा कालावधीमध्ये जेवढे आले त्या सगळ्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो. आणि आता थोडंसं आजारपणाच्या संदर्भामध्ये नवल अहंकाराच्या गोष्टी न लगे अज्ञाना पाठी सज्जनाच्या झोंबी कंठी नाना संकटी वाचा. परमेश्वराला दुःख, भगवान श्रीकृष्णाला दुःख झालं. प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास भोगावाच लागला. हरिश्चंद्राला वनवास भोगावाच लागला. पांडवाला वनवास